जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण 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 हरि हरि जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटेवारी ठेवोनिया करकटेवारी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवारी ठेवोनिया करकटेवारी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुलसी हर गला कासे पीतांबर हर गला कासे तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर आवडे निरंतर घेतला आवडे निरंतर घेतला तुलसी हर कासे पीतांबर शिवाय कासे पीतांबर आवडे निरंतर घेतला आवडे निरंतर घेतला कुंडल गणपती प्रभनी कुंडल गणपती प्रभनी गणपती द्रवणी गणपती द्रवणी कंठी कवसुबा म्हणे विरानील कंठी कवसुबा म्हणे विरानी ग विरानी ग विरानी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे
काजे पीतांबर तुळशी हार गळा काजे पीतांबर माझे हे सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हो हे सर्व दुःख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख वाहिना त्रिमुख आवडीने हार गळा हो काज पीतांबर हार गळा हो काज पीतांबर हर गला हो पीतांबर हरि रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी रूप 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 पाहता सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल भगवा तोहा विठ्ठल भगवा तोहा विठ्ठल भगवा झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तोहा विठ्ठल भगवा तोहा विठ्ठल भगवा विठ्ठल भगवा तोहा विठ्ठल भगवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रघुमादेवी वर बाबा रघुमादेवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रघुमादेवी वर बाबा रघुमादेवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय छोड़ने का भी नहीं हो सकता। उसने मेरे होने वाले दामाद से चुराया है। अगर इसे कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान सुखे भूक नाही तहान कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान सुखे भूक नाही तहान समाधान सकाळाचे समाधान सकाळाचे कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान सुखे भूक नाही तहान कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान समाधान सकाळाचे गळलेची नाही झाली किती दिस 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 बाहेरील वास विसरले विसरू का माझा तुका म्हणे झाला माझा तुका म्हणे झाला माझा तुका म्हणे झाला माझा तुका म्हणे झाला राहिला जाणे राहिला जाणे राहिला जाणे गळलेची नाही झाले किती गळलेची नाही झाले गळलेची नाही झाले किती गळलेची नाही झाले
कृष्णाची सुखे भूक नाही तान 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 सदा सकलात सदा समाधान सकलात गळीनाथ झाले आहे किती दिवस गळलेची आहे हार किती दिवस गळलेची नाही झाल किती दिवस गळलेची नाही झाले किती दिवस समाधान कळली सदा समाधान घडले नाही किती दिवस घडले नाही घडले नाही झाले घडले नाही झाले बाहेरील वास विसर बागेरील
माऊली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावन दांगळा उतरे विश्रांती पावन दांगळा उतरे विश्रांती पावन सांभाळा उतरी क्रांती पावन
सांभाळा उत्तरी मानवी अंतरी प्रेम सुख मानवी अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी मानवी अंतरी प्रेम सुख मानवी अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा हे वचन ऐका कमळा वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंजाची विनंती करजोडीत माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती करजोडीत कथे काय करजोडीत कथे काय कमलापती माझी रंगाची विनंती करजोडीत कथे काय आपण आता वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती करजोडीत कथे श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेची नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली थोडं किंचित इको दे थोडस प्रस्तुत आज या ठिकाणी आपल्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या शुभारंभानिमित्त संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संचालक अध्यक्षतेने असणारे आदरणीय श्री विकास महाराज आहेत त्या दाम्पत्याच्या माध्यमातून आमच्या वाटेला ही सेवा या ठिकाणी आलेली आहे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे खरं तर अभंग दुसरा विचारात येत होता कारण आज संस्था सुरू होणार आहे पण आपण त्यांच्या मागे मागे गेलं पाहिजे विद्यार्थ्यांनी म्हणून याला तरी यारे लागे असा विचार करत होतो मनात पण महाराजांनी स्वतःच त्यांनी अभंग चिंतनाकरिता सुचवला अतिशय गोड अभंग आम्हाला तर त्याच्यावरच चिंतन करायला आवडत आहे म्हणून फार गोड असणारा अभंग आहे आज काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताचं चरित्र त्यांनी सांगत जावं ते चरित्र मनाला वेधून घेणार आहे सर्वांना दिव्यत्व प्राप्त करून देणारं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे महाराज म्हणून काल्याच्या दिवशी खरं तर आपण सप्ताह करतो सप्त शब्दाचा अर्थ तो 7 आणि आह म्हणजे दिवस मग सप्ताह म्हणल्यानंतर 7च दिवसाचा कार्यक्रम असायला पाहिजे हे 8वा दिवस कशा करता घातला म्हणायचं काय सप्ताह आणि आज कितवा दिवस आहे 8वा मग सप्ताह म्हणायचं म्हणल्यानंतर मग 8 दिवसाचं काय काम आहे सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि 7 दिवस म्हणजे साधना ही 7 दिवसाची साधना झाली की मग जी साधना आपण केली त्या साधनेतून प्राप्त झालेलं जे फल आहे ते फल भोगण्याचा आजचा दिवस आहे हा फलाचा दिवस आहे महत्वाची गोष्ट
म्हणून फल काय फल आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या लीलेमध्ये चिंब होऊन त्यांनी दिव्य असणारी भक्तिमय समाधी प्राप्त करून घेणे हेच त्यातलं फल आहे महाराज. असा फलाचा असणारा हा दिवस आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण श्रवण करा. 7 दिवसामध्ये त्यांनी सप्ताह सुरू होण्याची पद्धती शुकाचार्यांपासून सुरू झाली. राजा परीक्षिताला शाप प्राप्त झाला 7 दिवसात मरण्याचा, आणि म्हणून त्याला 7 दिवस त्यांनी बसावं लागलं गंगेच्या तटावर जाऊन. म्हणून शुकाचार्यांनी 7 दिवसात श्रीमद भागवत कथा त्याला सांगितली. तेव्हापासून भागवत सप्ताह सुरू झाला. सप्ताह पद्धतीच तेव्हापासून सुरू झाली. म्हणून त्यांनी 7 दिवसाचा सप्ताह असतो. आणि मग 7 दिवस त्यांनी सप्ताहामध्ये अनेक विविध प्रकारच्या चिंतनांना आपण त्यांनी पाहतो. म्हणजे सुरुवातीला नामपरचिंतन होतं, नंतर त्यांनी देवाचं चिंतन होतं, संतांचं चिंतन होतं, उपदेशपर प्रकरणातल्या अभंगांवर चिंतन होतं, नंतर मागणीपर अभंगावर चिंतन होतं. अशी त्यांनी वेगवेगळी चिंतन 7 दिवसात ऐकायला मिळतात. हे सगळं काय ऐकायचं? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. आणि ज्ञान कशाकरता प्राप्त करून घ्यायचं, ज्ञान कशाचं प्राप्त करून घ्यायचं असं जर विचार करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान त्यांनी समाजात पाहिले जातात. त्याचा अंतर्भाव 2 प्रकारच्या ज्ञानांमध्ये होतो. एक आहे स्थूल ज्ञान आणि एक आहे मूल ज्ञान. त्याच्याकरिता आधी 2 शब्द त्यांनी आहेत. एक मूल अज्ञान आणि एक स्थूल अज्ञान असं त्यांनी म्हणतात. स्थूल अज्ञान, स्थूल अज्ञान म्हणजे काय? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तुम्ही म्हणाल काला सांगायला लागला, हे काय सांगायला लागला? मला कालाच सांगायचं आहे. आधी स्थूल अज्ञान म्हणजे काय लक्षपूर्वक ऐका. म्हणजे एखादा मनुष्य डॉक्टर झाला, मग तो डॉक्टर झाल्यानंतर त्याला आणि कोर्टात गेल्यानंतर काही आर्ग्युमेंट करता येईल का? का बरं? तो वकील झाला नाही म्हणून. तुम्ही ऐकतात ना, एखादा मनुष्य डॉक्टर झाला, त्याला म्हणले आता तुम्ही डॉक्टर झाले, तुम्हाला डिग्री मिळाली, हे काळे कपडे घाला आणि तुम्ही कोर्टामध्ये जाऊन काळा कोट घालून थोडंसं आर्ग्युमेंट करा. येईल का? त्याला नाही येणार. का बरं? तो वकील झाला नाही म्हणून. तो काय झालाय? डॉक्टर. मग डॉक्टरचं ज्ञान वकिलाला आहे का? नाही. वकिलाचं ज्ञान इंजिनियरला आहे का? नाही. इंजिनियर किती मोठा झाला म्हणजे काय त्याला प्रगत शेतकरी होता येतं का लगेच शिकल्याशिवाय? हा महत्वाचा विचार. म्हणजे प्रत्येक मनुष्याचं ज्ञान हे वेगवेगळं आहे. एका मनुष्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. आपल्या ठिकाणी बाकीच्या विषयांचं अज्ञानच असतं. हा महत्वाचा विचार. हा पोरगा फार सुंदर मृदंग वाजवतो, मग याचं जे मृदंग वाजवणं आहे यानं गाता येतं फार चांगलं, आणि मृदंग वाजवता येत नाही. त्यानं म्हणलं आज मृदंग वाजवणार आलेले नाहीत, तुम्ही फार चांगलं गायन करता, थोडं वाजवायला बसा. वाजवतील का? नाही वाजवणार. का बरं? त्याचं ज्ञानच नाही. याला म्हणायचं स्थूल अज्ञान. असं स्थूल अज्ञान त्यांनी भरपूर स्वरूपामध्ये आपल्याकडे आहे. ते आपण कधीच घालू शकत नाही. सर्वज्ञ मनुष्य होऊ शकत नाही. जीव हा सर्वज्ञ नसतोच, परमात्मा सर्वज्ञ आहे. मग काय त्यांनी घालवायचं? मूल अज्ञान आपण घालू शकतो. मूल अज्ञान काय आहे? आपण कोण आहोत याचं आपल्याला अज्ञान आहे. आपण कोण आहोत याचं आपल्याला अज्ञान आहे. तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, मग तुम्ही लगेच कौतुक हा म्हणायला लागलं कोणी, तुम्ही लगेच त्यांनी कौतुकाने स्वतःचा परिचय सांगायला सुरुवात करता. बरं थोडक्यातही जमत नाही, मला फार जास्त लांबलचक सांगावं लागतं. मी आमक्याचा अमुक, फलाण्याचा फलाना, बिस्ताण्याचा बिस्ताना, तिस्ताण्याचा तिस्ताना सगळं सांगावं लागतं मला. मग मी आमक्या जातीचा, धर्माचा, पंथाचा सगळं. अरे हे सगळं गबाळ कशा करता आपण सांगायचं? हे गबाळ आपण नाही. हे आम्ही अमुक जातीचा, अमुक धर्माचा, अमुक पंथाचा, मी शरीर आहे, हीच मुळात बातमी खोटी आहे. मग मी कोण आहे? मी सच्चिदानंद स्वरूप आहे. हा आपला मूळ परिचय आहे. आणि त्या मूळ परिचयाचा आपल्या ठिकाणी असणारा अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळे आपण त्यांनी गर्दीत फिरत राहतो. मग 7 दिवसाचा सप्ताह कशा करता करायचा? 7 दिवसाच्या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि अज्ञान घालवायचं. कशाचं अज्ञान घालवायचं? स्वरूपाचं अज्ञान घालवायचं. मग त्यांनी साधू संतांच्या संगतीत गेलं की ते सांगतील की तू बाबा तूच देव आहेस. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाय संता, आहे ठाऊक सभाय वासुदेव करी तो फेरा, वासुदेव करी तो फेरा. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता. त्यांना विचारल्यावरती आपल्याला सांगतील महाराज आपण कोण आहोत. ते सगळ्या लोकांना त्यांनी वर्णन करून सांगतात. बाबा तू सामान्य नाहीस,
हे देवाची बरे 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 बिगर पावसाचं छतावून पाणी गळालं पाहिजे. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही खरे देव आहात. पण आपलं कळत नाही आपलं देवत्व. मग त्यांनी संत भेटल्यानंतर कळतं. मग आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. मी तो वासुदेव तत्वता कळोईल विचारिता आहे ठाऊ कसा भाग्या संता नाही दुजा अनिक मागुता गा. मग 7 दिवसाचे जे कीर्तन असतात 7 दिवसाचा जो सप्ताह असतो या सप्ताहाच्या माध्यमातून स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. मी ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त व्हावा. ते आपल्याला सांगतील बाबा अरे ते ब्रह्म तू आहेस तत्त्वमसि ते महावाक्याचा उपदेश करतील आणि मग आपल्याला कळेल की मीच ब्रह्मरूप आहे. मग मी ब्रह्मरूप आहे असं कळाल्यानंतर काय शिल्लक राहील करायचं? काही शिल्लक चौथ्याचे ठाई काही करण्याचे नाही. काही करायचंच त्याला शिल्लक राहत नाही. मग त्यानं काय करायचं? महाराज म्हणतात फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा वैसुनिया तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी आता दिवसचारी खेळीमेळी. आता उरलेलं जे आहे की नाही त्याच्यामध्ये खेळीमेळीमध्ये ते घालवायचं. मग काय करायचं? खेळीमेळी जे स्वरूप आपल्याला प्राप्त झालं त्याच स्वरूपाबरोबर आपण त्यांनी खेळायचं. क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपणची खेळे आपणाशी असं प्रमाण आहे महाराज. सागर म्हणजे समुद्र. लक्षपूर्वक काय का मी काय सांगत होते. समुद्र क्षरला म्हणजे त्याची वाफ झाली. ते वाफेचं पाणी त्यांनी ते आकाशात गेलं आणि त्याचा ढग झाला. ते ढग त्यांनी महाराज आकाशात जमा झाले. त्याचा पाऊस पडला. तो पाऊस त्यांनी महाराज पाणी झालं तर पाणी गंगेला मिळालं आणि गंगा वाहत वाहत परत समुद्रापर्यंत गेली. कोण कोणाबरोबर खेळलं तुम्ही ऐकलं नाही म्हणून तुमच्या लक्षात नाही आलं. परत सांगू का? परत लक्षपूर्वक ऐका. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली. ती वाफ त्यांनी ते वाफेचं रूपांतरण कशात झालं? ढगात झालं. त्या ढगाचा काय झाला? पाऊस पडला. त्या पावसाचं पाणी कुठे गेलं? गंगेला गेलं आणि गंगा कुठे गेली? समुद्राला गेली. हा संपूर्ण खेळ कोणात झाला? परतही नाही कळालं. कोणात झाला? अरे समुद्रात झाला. वाफ कोणाची झाली होती? समुद्राची. आणि पाणी कुठे गेलं? समुद्रात. म्हणजे समुद्रच त्यांनी क्षरला आणि समुद्रातच पाणी गेलं. म्हणजे समुद्रच समुद्राबरोबर खेळायला लागला. हे जसं आहे की नाही तसं आपण सच्चिदानंद रूप आहोत. आपल्यापासूनच संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे आणि हा खेळ त्यांनी अशा पद्धतीने तयार झाला आणि परत खेळत खेळत कुठं जायचंय? त्या स्वरूपापर्यंत जायचंय. असा बोध प्राप्त झाला की मग मात्र त्यांनी महाराज मनुष्य मुक्त होतो आणि मुक्त झाल्यानंतर त्याचं जीवन त्यांनी महाराज जीवन मुक्तीचा आनंद घेण्याकरिताच असतात. पण 8वा जो दिवस आहे कीर्तनातला सप्ताहातला या माध्यमातून भगवंताचं चिंतन करणं त्याची भक्ती करणं आणि त्या माध्यमातून विलक्षण सुख प्राप्त होतं. महाराज म्हणतात हे अभेदुनी भेद राखी याला अंगी प्रेम भेद राखी याला अंगी अभेद स्थितीला प्राप्त झाले पुन्हा भेद शिल्लक ठेवला आणि मग त्यांनी कशाकरिता ठेवला तर प्रेम सुख वाढवण्याकरिता ठेवला. म्हणून प्रेम सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांनी आपण भक्त व्हायचं आणि भगवंताला देव करायचं. ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त असलं पाहिजे तू माझा देव असला पाहिजे.
मग कसा देव त्यांनी झाला पाहिजे? दावे रूपमज गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माथा. तो गोपिकांबरोबर रमण करणारा जो देव आहे की नाही, तो देव त्यांनी महाराज आपलं स्वरूपच आहे. म्हणून त्या स्वरूपाबरोबर आपण त्यांनी खेळायचं हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याला देव म्हणून आपण समोर उभं करायचं आणि आपण त्याचं भक्त व्हायचं आणि भक्त होऊन भगवंताची भक्ती करायची आणि त्या भक्तीच्या माध्यमातून विलक्षण असणारं सुख प्राप्त करून घ्यायचं. मग तो देव कोण आहे? कृष्ण आहे. मला त्याचं स्वरूप पाहताना पाहिलं तर सच्चिदानंद रूप आहे. भागवतात वर्णन करून सांगितलं, हरी हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो सच्चिदानंद रूप आहे. तोच सच्चिदानंद रूप असणारा परमात्मा कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. तो सामान्य नाही, सावळे परब्रह्म, त्याला परब्रह्म असं त्यांनी म्हणलं गेलं. पण तो प्रत्यक्ष परब्रह्मच आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, तो हा गवळिया घरी, असं त्याचं वर्णन आहे महाराज. तो परब्रह्म आहे, निष्काम स्वरूपात त्यांनी प्रगट झालेला आहे. तो गवळ्यांच्या घरी प्रगट झालेला आहे, कृष्ण रूपानं प्रगट झाला. कशाकरिता आला? तो भक्तांना सुख देण्याकरिता आला, भक्तांना सुखी करण्याकरिता आला. त्याच्याच जवळ सुख आहे महाराज, दुसरीकडे कुठंच सुख नाही. तो श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे. त्याला शास्त्रामध्ये भूमा असं म्हणतात. आणि यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. भूमा म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे, म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी सुख आहे. आणि ते सुख आपल्याला भोगता येऊ शकतं महाराज. आपण सर्वजण त्याच्या माध्यमातून सुखी होऊ शकतो. तोच सुख देण्याकरिता लीला करतो, तोच सुख देण्याकरिता खेळतो, तोच सुख देण्याकरिता नाव धारण करून आला, तोच सुख देण्याकरिता रूप धारण करून आला, तोच सुख देण्याकरिता आकार धारण करून आला. ज्याच्या ठिकाणी नाव नाही, रूप नाही, आकार नाही, वर्ण नाही असा असणारा परमात्मा. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझ रघुराया, तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, तुझ रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, 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 गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची. भगवंताला म्हणतात देवा तुझ्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. तू निराकार आहेस, निर्गुण आहेस, असा असणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्मा स्वरूपाला साधू संतांनी जाणलं, ऋषीमुनींनी जाणलं आणि जाणून एकाकार झाले, तद्रूप झाले. चिंतने चिंतने तद्रूपता, तद्रूप अवस्था निर्माण झाली. आणि ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता काहीच कर्तव्य शिल्लक राहिले नाही. म्हणले काम नाही, काम नाही, झालो पाहिरी कामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनिया. मग काय करायचं? त्याच सच्चिदानंद घन परमात्म्याची भक्ती करायची. म्हणून त्यांनी अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाले, पण समाधान प्राप्त झालं नाही. मग समाधानाच्या प्राप्तीकरिता भगवंताची भक्ती करू लागले ऋषीमुनी. अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा, तुझ्या चरणांची सेवा करणंच गोड लागतं. म्हणून त्यांनी कल्पची कल्प तपश्चर्या केली ऋषीमुनींनी, युगानुयुग तपश्चर्या केली. अरे जन्मची जन्म तपश्चर्या केली, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि आता काहीच काम शिल्लक राहिलं नाही म्हणून त्याची उपासना करून त्याला प्रत्यक्ष प्रगट व्हायला भाग पाडलं. तो सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर प्रगट झाला. विचारलं काय पाहिजे? म्हणे काय नाही देवा, तुझी संगती पाहिजे. तुझ्या संगतीत त्यांनी खेळावं असं वाटतं, तुझ्या संगतीत त्यांनी उड्या माराव्याशी वाटतात, बागडावं असं वाटतं, तुझ्या संगतीत बसून जेवण करावं असं वाटतं, तुला जीव घालावं असं वाटतं, तू आम्हाला जीव घालावा असं वाटतं. अशी भावना अंतकरणात निर्माण झाली. काहीतरी कर ना देवा. देव म्हणला अरे वा, तुमच्या मनात बाकीचं काहीच लौकिक नाही. नाही तर देव प्रसन्न झाल्यानंतर लोक म्हणू शकतात देवा मला बायको पाहिजे, देवा मला मुलगा पाहिजे, देवा मला घर पाहिजे, संपत्ती पाहिजे, असं म्हणू शकतात महाराज. साखरी महाराज विनोदानं दृष्टांत सांगायचे. एक तरुण त्यांनी मुलगा पंढरपूरच्या वारीला गेला. आता तरुणपणा शक्यतो नाही परमार्थ करावा वाटत लोकांना. फक्त असं पक्क झालं मेंदूमध्ये घुसलेलं आहे की परमार्थ हा म्हातारपणालाच करायचा असतो.
आणि एखादा तरुण परमार्थाला लागला जरी त्याला सल्ले देतात महाराज, तुझं काय वय आहे का देवधर्म करायचं, अरे म्हातारपणाला देवधर्म करायचा. त्या तरुणानं प्रश्न विचारायचा त्या म्हणणाऱ्या माणसाला, बाबा की मी म्हातारा होईल याची तुझ्याकडे काय शाश्वती आहे. पण म्हातारपणाला परमार्थ करायचं पण ठीक, पण म्हाताराच नाही झालो मग काय करायचं, मध्येच मेल्यावर काय करावं. म्हणते आता कळालं ना, आताच परमार्थ. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, तरुणपणातच परमार्थ होतो. तरुण मुलगा त्यांनी पंढरपूरच्या वारीला गेला. लोकांना वाटलं काय सात्विक आहे, काय धार्मिक आहे, आणि देवाकरिता त्यांनी वारी करतो असं वाटायला लागलं. आणि तो पंढरपुरात पांडुरंगाच्या समोर गेला आणि बाकीचे सगळे लोकही गेले. महाराज त्याचं देवाकडे पाहून डोळे डबडबून आले. असं वाटलं हा म्हणेल देवा मला दर्शन दे, तुझ्या दर्शनाची गरज आहे असं तसं म्हणेल. पण तसलं काही म्हणला नाही होतो. ते हात जोडलं देवाच्या समोर म्हणला, कधी करशील लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला. आता काय करू, म्हणजे त्यात आता भक्ती केली नाही का खरं सांगा, पण कशा करता केली, बायको मिळवण्याकडे. देवाच्या समोर गेला, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही, पाऊस पाहिला नाही, भूक तहान पाहिलं नाही, देवासमोर गेला, मला माझं लग्न कधी करशील. सदा करी हवा संसाराची, सदा करी हवा संसाराची, सदा करी हवा संसाराची, सदा करी हवा संसाराची. गावे भरे असावे सदैव, गावे भरे असावे सदैव. करी हवा संसाराची, करी हवा संसाराची, करी हवा संसाराची, करी हवा संसारिक. अरे संसारिक माणसाच्या पोटात काय हवा असते, खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, ह्याची करी हवा संसारिका. संसारिकाच्या पोटात एवढीच आस असते, मला खायला चांगलं भेटावं, मला कपडे लत्ते दागदागिने संपत्ती मान प्रतिष्ठा वैभव बायका मुलं नातवंड परतवंड सगळे भेटावे, याच्यापेक्षा काय अपेक्षा करतो संसारिक मनुष्य. पण एवढी तपश्चर्या करून भगवान प्रसन्न झाला आणि विचारलं काय पाहिजे, म्हणे तू पाहिजे, तुझ्याकडून काय नाही पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, देवाला समाधान वाटलं अरे हे सगळं मागणारे लोक असतात आणि तुम्ही याच्यातलं काही मागत नाही, मला मागतात, मला पण तुमच्यासारखेच पाहिजे. म्हणून मी तुमच्याकडे यायला तयार आहे. कधी येशील देवा, कुठे येशील, लवकरात लवकर सांग, मला मी द्वापार युगाच्या शेवटी त्यांनी येईन, तुम्हाला भेटण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होईन, तुम्ही सगळ्यांनी तिथं वेगवेगळे रूप धारण करून या. म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं मी येणार आहे. म्हणून सगळेचे सगळे त्यांनी महाराज गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाले. कोणी गोपाळ झाले, कोणी गोमाता झाले, कोणी गोपिका झाले, कोणी वृक्ष झाले, कोणी पक्षी झाले. वेगवेगळे रूप धारण करून त्यांनी भगवंताची वाट पाहण्याकरिता त्यांनी आले. गोकुळामध्ये त्यांनी सर्वजण देवाची वाट पाहा. स्वर्गातले त्यांनी देव गोपाळ झाले, वेदगर्भातल्या श्रुती त्यांनी महाराज गोपिका झाल्या, ऋषीमुनी त्यांनी गोमातेच्या रूपानं प्रगट झाले. असे अनेक त्यांनी भगवंताच्या भेटीकरिता तपस्वी महापुरुष येऊन थांबले आणि भगवंताची वाट पाहू लागले. पण बराच काळ वाट पाहत होते, बराच वेळ झाला होता आणि तरी पण परमात्मा अजून प्रगट होत नव्हता. सर्वांना चिंता वाटत होती, परमात्मा का प्रगट होत नाही. आस लागलेली आहे महाराज भगवान त्यांनी येण्याची. असं भगवान सहजासहजी भेटत नाही महाराज, त्याच्या भेटीकरिता सुद्धा आस अंतकरणात निर्माण व्हावी लागते, इच्छा असावी लागते, प्रयत्न असावे लागतात. आता लोक माळा घालतात आणि देवधर्म केल्यासारखे दिसतात, पण मनामध्ये पक्का भाव असतो देव जगात आहे असं नाही महाराज. जर असतं तर आता कोरोना येऊन गेला की बऱ्याच लोकांनी माळा काढल्या कोरोनाच्या भेनं. मग खरं जर मनात पक्का भाव असतं तर माळा काढल्या असत्या का, त्याने नसत्या काढल्या महाराज. पण ज्या अर्थी काढल्या 50-50 वर्षाच्या माळा घातलेले लोक त्यांनी माळा काढून टाकल्या. याचं कारण मनामध्ये दृढ विश्वास नाही परमात्मा आहे म्हणून. मग ज्याला परमात्मा भेटावा, परमात्म्यानं यावं, आपल्याला दर्शन द्यावं असं वाटत असेल, त्याच्या मनात 4-5 मुद्दे पक्के असले पाहिजेत. कान उंच करून ऐका. पहिला मुद्दा आहे, या जगामध्ये देव आहे याचा त्यांनी आत्मविश्वास असला पाहिजे. जगात देव आहे फक्त लक्षात ठेवा महाराज. नंबर 2, तो देव त्यांनी भेटत असतो. देव भेटत असतो महाराज. मग कसं काय तू म्हणतो भेटत, ध्रुवाला भेटला, प्रल्हादाला भेटला, तो त्यांनी ज्ञानोबरांना भेटला, तुकोबरांना भेटला, नाथांना भेटला, सगळ्या लोकांना त्यांनी भेटला, भेटत असतो. दुसरा मुद्दा आहे महाराज. तिसरा मुद्दा सांगतो, मला पण भेटू शकतो देव, मला पण भेटू शकतो. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे ना मला पण देव भेटू शकतो. बऱ्याच वेळेला सगळ्याच कीर्तनामध्ये हे सांगितलं जातं. का सांगतो माहितीये का, त्याचं कारण बाकीचं काय इकडचं तिकडचं सांगलं, लोक येतात हसतात, छान छान वाटतं निघून जातात. पण हे मर्माला त्यांनी स्पर्श करणारे मुद्दे आहेत महाराज, हे गरजेचे मुद्दे आहेत. हे जर त्यांनी बारकाईने सगळ्या लोकांनी ऐकले, मनामध्ये जर साठवले तर कदाचित भगवत स्वरूपापर्यंत जाऊ शकतात. त्याची गरज आहे म्हणून त्यांनी सांगितलं जातं. डॉक्टरनी पेशंटला औषध दिलं पाहिजे,
पण पेशंटच्या आवडीचं नाही दिलं पाहिजे. मग त्याला त्यांनी फरक पडेल, त्याला गुण येईल, त्याला आरोग्य प्राप्त होईल असं औषध दिलं पाहिजे. मग ते कडू असलं तरी चालेल, पण औषध जास्त महत्वाचं असतं. म्हणून त्यांनी गरजेची गोष्ट सांगतो, गरज म्हणून ऐका, फार महत्वाचा विचार आहे. देव जगात आहे, पक्का विश्वास ठेवा. देव भेटतो हा पण त्यांनी विश्वास पक्का ठेवा. मला पण भेटू शकतो असा त्यांनी आत्मविश्वास असला, मला देव भेटू शकतो. आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत की नाही, मुर्मू, ते आपल्याला भेटू शकतात की नाही? आपल्या भेटू शकतात, कोणालाही भेटू शकतात. तुम्हाला जर त्यांना भेटायची इच्छा असली, मला राष्ट्रपतींना भेटायचे, मग तुम्ही अर्ज भांगडी फाईल तयार करू शकता, फलन करू शकता. फार त्यांनी वेळ लागेल, कदाचित अपॉइंटमेंट मिळण्याकरिता वेळ लागेल, पण तुम्हाला भेटू शकतात की नाही? त्या भेटू शकतात. जसं तुम्हाला देशाचे राष्ट्रपती भेटू शकतात, तसं तुम्हाला देव पण भेटू शकतो ना महाराज. हे आपल्याला वाटलं पाहिजे ना आधी, मला देव भेटू शकतो, मी मनुष्य आहे. अरे तो जर हत्तीला भेटला, महत्वाची गोष्ट आहे. तो जर जटायूला भेटला, गिधाडाला, गीध जातीत जन्माला त्यांना भेटला, तो जर हनुमंतरायांसारख्या वानराला अशा पद्धतीने भेटला, मग वानराला भेटतो, हत्तीला भेटतो, गीध जातीत पक्ष्यांना भेटतो, काकभूषुंडी महाराजांना भेटला, एवढ्या सगळ्या लोकांना भेटतो. आपण तर माणसं आहोत ना महाराज, आपल्याला का नाही भेटू शकतो महाराज. परमात्मा देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. पण आता एवढं सांगितलं, पण कशाला घातला? देवाच्या भेटीची इच्छा पण असली पाहिजे ना महाराज. देवाच्या भेटीची इच्छा पण असली पाहिजे. आपल्या भाकरी चालू आहे, टायमाच्या टायमाला पगार चालू आहे, जिथली तिथं बरोबर बँकेत येऊन पडतो. आपलं त्यांनी सगळं तेचित आहे, 5 बोट तुपात आहेत, असं सोन्याचा धूर आपल्या घरातून निघत असलं, आपलं काय कमी पडलं? देवातून काय आडलं? मग देवातून जर काही आडलंच नाही तर देवाला भेटायची इच्छा तरी कशी काय निर्माण होईल? देवाला भेटण्याची गरज वाटली पाहिजे. काय वाटलं पाहिजे? गरज. आता जर समजा मी 3 वाजेपर्यंत कीर्तन केलं आणि तुम्ही नाश्ता करून जरी आले असले तरी 3 वाजता परत भूक लागेल का नाही? मग भूक लागल्यानंतर जेवणाची तुम्हाला काय वाटणार? गरज वाटणार. आता एवढं त्यांनी गरम होत आहे आणि जर कोरड पडली त्यांनी तोंडाला, पाणी पिण्याचं त्यांनी महाराज पाणी प्यायचं, पाणी पिण्याची काय वाटणार तुम्हाला? गरज वाटणार. अरे जेवण जसं गरजेने केलं जातं, पाणी जसं लोक गरजेने पितात, तसं भगवंताच्या भेटीची जीवाला गरज भेटी लागे जीवा लागली भेटी लागे जीवा लागली रात्र दिवस वाट तुझी भेटी लागे जीवा लागली भेटी लागे जीवा भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुका म्हणे मज लागली से भूक, धावून श्रीमुख दावे देवा. भगवंताचं मुख पाहण्याची भूक लागली पाहिजे. ती भूक म्हणजे त्यांनी महाराज इच्छा निर्माण झाली पाहिजे. उत्कट देव का भेटत नाही असं वाटलं पाहिजे. ज्या दिवशी अशी इच्छा होईल त्या दिवशी भगवत भेटीकरिता आपण सगळेजण प्रयत्न करू महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगताय. नुसती इच्छा होऊन काय करता हो? मला पंढरपूरला जावं वाटतं, मला पंढरपूरला जावं वाटतं. 3 वर्षापासून म्हणतोय मला पंढरपूरला जावं वाटतं. म्हणजे मी जातो दरवर्षाला, तसं काही नाही. पण एखादा माणूस असा आहे की ते 3-4 वर्षापासून म्हणतो मला पण नुसतं म्हणतोय पंढरपूरला जावं वाटतं. घरात बसून म्हणून होईन का पंढरपूर? काय करावं लागेल त्याला? असे काही घर कोंबड्या आहेत ना, घरातूनच बाग देतो कुकू चिकू, घरातली घरातच कुकू चिकू आहे मला. अरे घर सोडावं लागेल ना तुला. त्या पंढरपूरला जाण्याकरिता तुला आधी घर सोडावं लागेल. घर सोडून त्यांनी एखादी गाडी बघावं लागेल, थोडा खर्च करावा लागेल, थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, मग तुला पंढरपूर त्यांनी दिसेल का? घरात बसूनच पंढरपूर. पंढरपूरला जावं वाटतं, पंढरपूरला जावं वाटतं. प्रयत्न कर ना पंढरपूरला जाण्याकरिता. साध्या पंढरपूरला जाण्याकरिता जर तुला प्रयत्न करावे लागतील तर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्न नाही करावे लागायचे का? तो काय बाजावर भेटल का देरी हरिण पलंगावरी? असं कसं काय दर्शन देईल महाराज? तो त्याच्याकरिता प्रयत्न आहेत. मग माझे मुद्दे लक्षात ठेवा, सगळ्यांनी पक्के लक्षात ठेवा. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. मला देवाच्या भेटीची उत्कट इच्छा आहे आणि मी देवाच्या भेटीकरिता प्रयत्न करतोय. मग जे गोकुळामध्ये जन्माला आले की नाही, गोपाळ होऊन, गोपिका होऊन, गोमातेच्या रूपानं, वृक्षांच्या, पक्ष्यांच्या, वानरांच्या रूपानं, त्या सगळ्या लोकांच्या अंतःकरणात भगवंताच्या भेटीची इच्छा निर्माण झाली होती. फक्त इच्छा झाली असं नाही, त्यांनी त्याच्याकरिता तपश्चर्या केली, म्हणजे प्रयत्न केले होते.
आणि मग प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ना, ते प्रयत्न शिगेला गेल्यानंतर परमात्म्याचा त्यांनी महाराज अनुग्रह होत असतो आणि त्या अनुग्रहानंतर परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो. पण सगळेजण त्यांनी आसावलेले आहेत, सगळेजण त्यांनी महाराज व्याकुळ झालेले आहेत. 7 मुद्दे सांगितले मी तुम्हाला. 5 मुद्दे आपल्या ताब्यात आहेत, आपण केले पाहिजे. तर 2 मुद्दे देवाच्या हातात आहेत, अनुग्रह करणं आणि साक्षात्कार होणं हे भगवंताच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. ते त्यांनी परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून ते येऊन थांबलेले आहेत, त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. वाट पाहतायत देव का येत नाही म्हणून. आणि मग त्यांनी महाराज व्याकुळता निर्माण झाली. साधा कीर्तनकार जर अर्धा तास उशिरा आला ना, तर संयोजकांचे चेहरे तुम्ही बघा कसे होतात. असे बिचारे त्यांनी काकुळती येतात, इकडे पाहतात या रस्त्याने येईल का, या रस्त्याने येईल का, इकडून तरी येईल का, असं त्यांनी होतं ना महाराज. हा, साधा कीर्तनकार यायचा म्हणलं तर लेट झाल्यावर काकुळती येतात संयोजक लोक. तर देवाची वाट पाहणारा माणूस कसा झाला पाहिजे खरं सांगा मला. झुरोने पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. अरे तू का भेटत नाहीस देवा, तुझी वाट पाहतोय. तुझ्याकरिता कासावीस झालो रे भगवंता. असं वाटतं तू यावास, तू प्रत्यक्ष माझ्या समोर प्रगट व्हावास, मी तुला डोळे भरून त्यांनी बघावं. घाईघाईनं तुला त्यांनी आलिंगन द्यावं. जगद्गुरु तुकोबारांनी स्वप्न पाहिले महाराज. अख्खा अभंग स्वप्नाचा आहे. काय स्वप्न पाहिले मग प्रमाण दिलं ना आपण ते. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, 10वी रूप मज गोपिका रमणा. हे गोपिकांबरोबर रमण करणारे भगवंता, तुझं रूप तुम्हाला दाखव. काय कराल रूप पाहिल्यानंतर? ठेवीन चरणावरी माथा. स्वप्न पाहिले तू आला की मी काय करीन, तुझ्या चरणावर माथा ठेवीन, मस्तक ठेवीन. मग अजून काय कराल? पाहीन श्रीमुख, तुझं मुखकमल पाहीन. अजून काय कराल? दीनालिंगन. अजून काय कराल? जीवे निंबलवून उतरीन. माझा जीव तुझ्यावरून निंबलवून उतरून टाकीन, माझा जीव तुझ्यावर ओळून टाकीन. अजून काय कराल? उसता सांगेन हित गुजमात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. सगळं जग बाजूला करीन, एकांतात तुझ्या बरोबर त्यांनी संवाद करण्याकरिता बसेन आणि सुख गोष्टी तू विचारल्यानंतर तुला सांगेन. अशा भावना जगद्गुरु तुकोबार यांच्या अंतकरणात आहे. म्हणून देवा तुका म्हणे असे न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. माझं अंतकरण जाणून हे भगवंता तू आता उशीर लावू नको, मला दर्शन देण्याकरिता लवकरात लवकर प्रगट हो. ही जी भावना जगद्गुरु तुकोबार यांची, तीच भावना गोकुळवासी लोकांच्या मनात आहे. भगवंतांनी प्रगट व्हावा, तो आपल्याला दिसावा, तो आपल्यावर बोलावा, त्याचा संग आपल्याला घडावा अशी अपेक्षा अंतकरणात आहे. आणि या अपेक्षेनं भगवंताची वाट सर्वजण पाहतात. ते भगवंताला कळालं महाराज, हे सगळे माझी वाट पाहतात, आता गेलं पाहिजे. ते कासावीस झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत, त्यांची अवस्था मोठी विलक्षण झालेली आहे. आपण भगवंताच्या भेटीकरिता त्यांनी महाराज वाट पाहतो, अजून भगवान कसा येत नाही याच्याकरिता ते रडतायत. हे भगवंताला कळतं महाराज, ते त्याला कळालं म्हणून यायचंय. पण आता काय निमित्त करून यावं? पण पृथ्वीवर पापाचा भार झाला. कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे, शाल्वासारखे, पौंड्रकासारखे, काशीराजासारखे, हे सगळेचे सगळे वाईट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले. यांनी थैमान मांडलं, गोमातेचा छळ करू लागले, ब्राह्मणांचा छळ करू लागले, भक्तांचा छळ करू लागले. पृथ्वीवर पापाचा भार झाला. पृथ्वीनं ब्रह्मदेवाकडे गारणं केलं, ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. आणि मग मात्र त्यांनी महाराज आकाशवाणीद्वारा भगवंतानं सांगितलं, मी येणार आहे देवकीच्या घरी. रक्षील ब्राह्मण गायी भक्त. मी त्याचं गायी भक्त आणि ब्राह्मणांचा संरक्षण करण्याकरिता मी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह या दुष्ट असणाऱ्या कंसानं वसुदेवाबरोबर करून दिला. विवाह त्यांनी होत असताना विवाहामध्ये आणि विघ्न आलं. आकाशवाणी झाली, कंसा मूर्खा, जिची वरात मिरवतो आहेस तिच्याच पोटी 8वा जन्माला येऊन तुला मारणार आहे. असं म्हणल्यानंतर तो घाबरला. त्यानं देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. हात तो धरला वसुदेवे. वसुदेवानं हात पकडला. 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या. स्त्रियांवर त्यांनी शस्त्र चालवायचं नाही, क्षत्रियाचा धर्म